तर पवार गटाच्या सुनील भुसारांकडून फेरमतमोजणीसाठी अर्ज दाखल करण्यात आलाय। मला मिळणारी मतं विरोधी उमेदवाराला गेली असं सुनील भुसारांचं म्हणणं आहे। फेरमतमोजणी झाली तरी माझाच विजय होईल असं हरिश्चंद्र भोये यांनी म्हटलंय। मतदान यंत्रांमध्ये घोळ झालेला असल्यामुळे मला मिळणारी मतं ही समोरच्या उमेदवाराला गेलेली आहेत आणि त्याला मिळणारी मतं ही मला आलेली आहेत। तसे स्टॅटिस्टिक्सचे आकडे, सर्वेंचे रिपोर्ट किंवा एकूण झालेलं मतदान, तिथल्या लोकांचा प्रतिसाद, या सर्व ज्या बाबी या मतदारसंघामध्ये घडलेल्या घटना यावर माझा हा तर्क आणि या सगळ्या गोष्टी आहेत। त्यामध्ये माझे शंका असल्यामुळे मी माझ्यासहित माझ्या राज्यातल्या आपल्या 22 लोकांनी त्या ठिकाणी फेरमतमोजणीचा अर्ज दिलेला आहे आणि त्याचे पैसे आम्ही काल भरलेले आहेत। निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगाचं काम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मला माहिती आहे की ही जी सारखी यंत्रणा आहे ती त्यांच्या नियमानुसार त्यांनी काम केलेलं आहे आणि जनतेने मला प्रचंड असा प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याच्यातून जनतेने माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे। त्यामुळे की फेर मतमोजणी झाली तरीसुद्धा याच्यामध्ये तेवढ्याच मताने माझा विजय होईल।